झालं, कॉपी केलं. त्यानंतर काय करायचं की सिंपल आता याच्यामध्ये तुम्ही जेवढं बनवायला जाल त्याच्यावर आहे. की मी काय करतो की एक लासो टूल सांगितलं तुम्हाला, पॉलिगॉन हे 4 टाईपचे येतात म्हटलं. साधा सिलेक्शन ब्रश टूल जो ब्रशनी काम करेल, लासो टूल जो दोरी सारखं आपलं एक सिलेक्शन बनवतो. ठीक आहे, इथे जर मी लासो घेतला तर हा हा दोरी सारखं सिलेक्शन घेतोय. ठीक आहे, कंट्रोल डी ने डिसिलेक्ट करतो. पॉलिगॉन लासो टूल जो हा थोडा ट्रायंग्युलेटेड टाईपचे सिलेक्शन देतो. आणि त्यानंतर मॅग्नेटिक लॉसो टूल जो हा आपल्या इमेजच्या कलर नुसार सिलेक्शन करतो. दिसतं, एज टू एज सिलेक्शन येतं त्यानुसार. आपल्याला वापरायचा आहे याच्यातला पॉलिगॉन लॉसो टूल. ठीक आहे, समजा मी इथे तुम्ही आता जेवढं डिटेल मध्ये जाऊन काम कराल तेवढं तुमच्यावर आहे. ठीक आहे, समजा मी इथे डिटेल मध्ये गेलो, इथे एक सॉरी एक शेप बनवला. ठीक आहे, याला आपण रास्टराइज केलं होतं, रास्टराइज करून घ्यायचं. फिल्टर मध्ये जा, ब्लर मध्ये जा आणि इथे ऍव्हरेज करून टाका. समजा याला यांनी काय केलं तर पिक्सल्सला ब्लर केलं. कंट्रोल डी करतो, थोडस ब्लर केलं त्याने. आता आपण जे लास्ट फिल्टर वापरला तो इथे ऍव्हरेज इथे सेव्ह झालाय कंट्रोल अल्ट एफ ने. ठीक आहे, आता मी काय करील इथे सिलेक्शन बनवत जाईल, कंट्रोल अल्ट एफ. ठीक आहे, इथे सिलेक्शन बनवत जाईल, कंट्रोल अल्ट एफ. बस हेच आहे, दिसत आहे याच्यात थोडं थोडं बनतंय. समजा डोळ्याचं बनवतो तर जास्त इझिली समजतं. इथे झूम इन केलं की हे जे तुम्हाला चेकर बॉक्सेस दिसत आहे ना, याला पिक्सल ग्रिड म्हणतो आपण. याला जर बंद करायचं असेल तर जस्ट गो टू व्ह्यू ऑप्शन, शो मध्ये, आणि पिक्सल ग्रिड ही बंद करून टाकायची. ठीक आहे, सो त्या डोळ्याच्या पार्ट मध्ये बघा की मी इथे याला छोटे छोटे तुकडे बनवतो. एक, कंट्रोल अल्ट एफ, तो ऑटोमॅटिक त्याला ब्लर करून टाकेल. कंट्रोल अल्ट एफ. असं जरुरी नाही आहे की तुम्ही त्याला ट्रँग्युलेटेडच बनवा. ठीक आहे, तुम्हाला जसा शेव वाटतो तो बनवा, पण ट्रँग्युलेटेड ते लो पॉली आर्ट साठी आपण युजली ट्रँग्युलेटेड बनवतो. तुम्ही शेप त्याला आपल्या मनाने देऊ शकता. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर इकडे बनवणं चालू करतो मी. दिसतंय फरक? आज जेव्हा तुम्ही झूम आउट करून बघाल ना तेव्हा जास्त फरक दिसतो. ठीक आहे, मी थोडेसे मोठे मोठे बनवतो शेप. ठीक आहे, आणि हे दिसत आहे थोडं थोडं ते पिक्सलेटेड ट्रँग्युलेटेड होतं नाही दिसतंय. याला वेळ लागतं, म्हणून लोक काय करतात की काम वाचवायसाठी मोठे मोठे तुकडे घेतात, म्हणजे ते लवकर लवकर दिसतं. आता मी जे सुरुवातीला दाखवलं तुम्हाला ते एकदम डिटेल मध्ये होतं, आता थोडस मोठ्या लेवलवर दाखवतो. कंट्रोल डी डिसिलेक्ट करायला वापरत आहो मी. येत आहे आता ते मोठे तुकडे घेतले आपण की मोठ्या पार्ट मध्ये दिसणार ते. हे रिपिटेटिव्ह प्रोसेस वाला काम आहे, याच्यामध्ये असं खूप जास्त काही डोकं लावण्यावाला काम नाहीये. एकच आणलं, चेक करून आणलं का? जे वाटते सगळे जसं डोकंवाला ते डोकंवाला नाही. नाही, दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे ते, पण ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये वर्किंग काही खूप हार्ड नाहीये. बनत आहे ते. तर हे झालं तुमचं लो पॉली आर्ट. पाथ एंड करण्यासाठी डबल क्लिक कर. कंट्रोल डी म्हणजे सिलेक्शन, नाही पाथ एंड हा ऑटोमॅटिक, डबल क्लिक पण नाही. इथं क्लिक केलं ना आपण, शेवटी एंडला आलो की आपोआप तो कम्प्लीट होऊन जातो.
स्टार्टिंग पॉइंटवर आले तुम्ही की तो कम्प्लीट होतो. तर हे जे तुम्हाला दाखवलं ना की फक्त कसं की टाइम कन्झ्युमिंग आहे. मी याला एक स्क्रीनशॉट काढून घेतो. आणि मोठे मोठे सेल घेतले. यांनी मोठे मोठे शेप घेतलेले आहे. तो मुलगा थोडासा त्याचा प्रॉब्लेम काय आहे की डिस्लेक्सिया सारखं काम आहे त्याचं. तर त्याला एक्सप्रेस नाही करता येत. तर ते घरचे बाहेर समजतात त्याला, ते इन्स्टिट्यूट वाले पण बाहेर सारखे ट्रीट करतात. मी त्यांना म्हटलं त्याला टाइम द्या, तो करेल. तर बॅच मधलं सर्वात चांगलं काम त्याचं आहे. आता तुम्ही विचार करा की मी तुम्हाला तुकडे तुकड्यात बनवून दाखवलं, किती वेळ लागतोय. त्यांनी ते पूर्ण बसून बनवलं. तर ते आहे. त्याचे तुम्ही बाकी पण ग्रुपमध्ये वर्क बघाल ना, हे त्यांनी फोटोशॉपचे कंपोजिशन बनवले. हे आहे 15 दिवसच झाले त्याला, जास्त वेळ नाही झालेला आहे. त्यानंतर फोटो, हे माझे तिकडले स्टुडंट्स पोस्टर. हे प्रोस्पेक्टिव्ह ड्रॉइंग मध्ये तुम्हाला सिटी वेक्टर सिटी शिकवलं होतं ना मी, हे प्रोस्पेक्टिव्ह मध्ये बनवलेलं. हे मग ज्वेलरी हायलाइट वगैरे टॉपिक असतात. हे वेक्टर सिटी मध्ये त्यांना रेफरन्स दिले होते. हे त्यांनाही तुम्हाला जसं दिलं होतं त्यांनाही दिलं, बनवा म्हटलं याच्यावर. हे त्यांना क्लासमध्ये कोलाज वगैरे बनवणं शिकवलं होतं पोरांना. हे त्यांनी बनवले पोस्टर्स वगैरे. ड्रेसचे कलर्स चेंज करायचं एक असाइनमेंट होतं, कलर करेक्शन. हे याच्यामध्ये एक टायपोग्राफी आले. हे टायपोग्राफी फोटोग्राफी म्हणजे फोटो मॅन्युप्युलेशन झाले. हे युजली तुम्हाला गुगलवर आणि युट्यूबवर याचे लागेल तेवढे ट्युटोरियल्स मिळून जातील. म्हणजे पोरं सुरुवातीला इन्स्टिट्यूट जॉईन करायच्या आधी हेच ट्रायल अँड एरर करून पाहतात. हे यांना एक शिकवलं होतं, ते जमलं नाही थोडंसं त्याला. एक अजून एक्सरसाइज सांगतो तुम्हाला, आपल्या सिलेक्शन टूल सोबतच आपल्याला करता येते. पॉप आउट टीव्ही ऍड. ही वाली 3D पॉपआउट करता येईल काय तुम्हाला, की करून दाखव. याच्यामध्ये हे पण त्याच्यात एक्झाम्पल आहे. हे तर फोटो मॅन्युप्युलेशन झाले म्हणा. पॉपआउट टीव्ही ऍड नाही का, हे जे कुत्रेवाला दिसतंय ना तुम्हाला, जस्ट असं एक एक पॉपआउट टीव्ही ऍड क्रिकेट वाला एक शिकवत होतो मी. क्रिकेट जरा सिंपल सांगतो मी तुम्हाला, करून दाखवतो लागेल तर. ठीक आहे की टीव्ही इन रूम. ठीक आहे, समजा हे घेतलं. इमेज लो क्वालिटी आले, हे दिसतंय. हे पॉपआउट वाला इफेक्ट. हे पण पॉपआउट लागेल तर रेफरन्स साठी या दोन इमेजेस तुम्हाला देऊन देतो. अरे कॉपी. ठीक आहे. सो टीव्ही इन रूमला आपण करू, याला टूल्स मध्ये जाऊन साईज मध्ये जाऊन लार्ज घ्यायचा. तर थोडं तो हाय क्वालिटी घेईल, कुठलंही चालेल आपलं. ही वाला घेऊन घ्या समजा. ओपन करतो ही वेबसाईट. हे वाला पण घेऊ शकता तुम्ही, म्हणजे जरा ओपन इमेज इन न्यू टॅब. ठीक आहे, आली ही हाय क्वालिटी इमेज. सेव्ह, डाउनलोड, सेव्ह, ओपन. याला घेतो फोटोशॉप मध्ये, याला एका न्यू डॉक्युमेंट मध्ये घेऊन घेऊ. कॅमेरा फिल्टरला डन करा.
अनेबल टू सेव्ह रॉ कन्व्हर्शन सेटिंग देअर वॉज अ राईट परमिशन एरर. ओके, याला मी एक काम करतो. हे तर समजलं ना तुम्हाला लो पॉली आर्ट कसं करते. याच्यात आपण पूर्ण वेळ करत बसू तर ते 1 तास आपला त्याच्यातच जाईल. तुम्ही ट्राय करा, काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा त्याच्यात तसं. ओके, ठीक आहे. इमेज वगैरे स्केल कसं केली समजलं. आता याच्यात आपल्याला ऍड वाला दाखवायचं आहे, तर आपण काय करू, एक फोटो घेऊ की क्रिकेटर प्लेइंग अ शॉट. जसं अशा टाईपचे, ठीक आहे. टूल साइज लार्ज. दोघांची आपल्याला एक सिंगल वाली पाहिजे. ठीक आहे, ही वाली आहे का थोडी चांगली चालून जाते. ठीक आहे, ही एक घेतली मी. चला बघूया, सेव्ह करू. इथे आणा, त्याला ओके करा. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला, एक्झॅक्टली टीव्हीची जी फ्रेम आहे ना, याच्यामध्ये आपल्या इमेजला बसवा लागेल. तर इथे मी एक काम करतो, एक सिलेक्शन बनवतो. एक क्लिप मास्किंग नावाचा फंडा शिकवतो तुम्हाला. ठीक आहे, एवढी फ्रेम बनवली. आलं लक्षात. एक कंट्रोल शिफ्ट एन दाबून न्यू लेअर घेतले आणि याच्यामध्ये समजा कुठलं एक कलर भरून टाका. टेम्पररी वाला लाल कलर भरला. आलं लक्षात. आता ही जी आपली इमेज आहे हिला वरती घेतो, कंट्रोल टी करतो आणि हिला एवढं इथे हे करतो. आता हा क्रिकेटर सिलेक्ट करायचे तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन. याला आधी काय करायचं की कंट्रोल अल्ट जी दाबायचं. तर ही इमेज काय झाली, त्या फ्रेम मध्ये गेली. पुन्हा दाखवतो, राईट क्लिक करून ऑप्शन आहे क्रिएट क्लिपिंग मास्क. क्रिएट क्लिपिंग मास्क केलं आपण तर ती त्या फ्रेम मध्ये बसून जाते. बसलं. आता या इमेजला थोडस मी इकडे साईडला मूव्ह करीत आहे, रेड हे दिसतं, मी एवढंच राहू देतो. आता त्याचं डोकं कटलं, आपल्याला असं दाखवतं की त्याचं डोकं बाहेर निघून राहिलं स्क्रीनच्या. ते कसं दाखवू आपण, या इमेजची एक कॉपी बनवायची. त्याच्यात आपल्या क्रिकेटरला सिलेक्ट करून घ्यायचं. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल मध्ये जा, तो तिला अनालाइज करेल पूर्ण इमेजनी, एआय नी. आणि याला काय करतो मी, सिलेक्ट सब्जेक्ट. तर तो पूर्ण जो आपला आहे कॅरेक्टर त्याला सिलेक्ट करून घे. हा हात पण आला, या हाताला मी डिसिलेक्ट करतो. कसं केलं? हे सिलेक्ट सब्जेक्ट, हे एआय टूल आहे. नाही, डिसिलेक्ट कसं केलं? डिसिलेक्ट का, डिसिलेक्ट साठी ऑल्ट दाबून क्लिक केलं, शिफ्ट दाबून ऍड होते, ऑल्ट दाबून सबट्रॅक्ट होते. हे शिफ्ट दाबून जर केलं आपण तर ऍड झाला. ठीक आहे, आलं हे. आता याला काय करायचं, याला करायचं मास्क. लेअर मास्क काय राहते सांगतो तुम्हाला एका मिनिटात. याला मास्क केलं, आला हा बाहेर, जमलं पॉपआउट वाला. तर यांनी काय होत आहे की असं वाटतंय की हा आता स्क्रीनच्या बाहेर आला. आता या दोघांना काय करायचं आपण, दोघांना नका करू, याला समजा कंट्रोल टी दाबून लिंक करा, सॉरी स्केल करा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय की हा मागचा पण क्रिकेटपटू दिसून राहिला. तर आपण एक अजून तुम्हाला टेक्निक सांगतो की याचं जे सिलेक्शन आहे, कंट्रोल दाबून मी हे सिलेक्शन घेतलं यात मास्कवर. मास्क म्हणजे काय की ऍडजस्टमेंट लेअर राहते, व्हाईट कलर शो होतो, ब्लॅक कलर हाईड होतो. ते आपण अजून डिटेल मध्ये पाहू. आता याला सिलेक्ट केलं ना, याला काय करायचं की सिलेक्ट मध्ये जा, मॉडीफाय मध्ये जा, एक्सपांड करा. तो त्या सिलेक्शनला थोडासा वाढवेल. मी 10 पिक्सल एक्सपांड केलं या इमेजवर, या हिला रास्टराईज करून घ्या म्हणजे ही एडिटेबल होईल. आणि इथे दाबायचं सिलेक्शन टूल मध्ये जाऊन, कोणत्या पण राईट क्लिक आणि कंटेंट अवेअर फिल. तो काय करेल, त्याला गायब करून टाकेल. केलं. हे एवढं चांगलं नाही जमलं, हे नाही जमत आहे. आपण एक काय करू शकतो, कंटेंट अवेअर फील आहे आणि एक जनरेटिव्ह फील आहे. जनरेटिव्ह फील काही कारणास्तव हा बंद आहे. एकदा मी याला क्लिप मास्क काढून पाहतो. आलं जनरेटिव्ह फील. जनरेटिव्ह फील काय करते बघा, रिमूव्ह धिस पर्सन. हे एआय टूल आहे, त्यासाठी तुम्हाला लिगल लायसन पाहिजे. हे आम्ही याला VFX मध्ये क्लीन प्लेट म्हणतो. अननेसेसरी ऑब्जेक्ट जर आपल्याला रिमूव्ह करायचे असले त्याच्यासाठी वापरणारी टेक्निक. झालं.
इथे 3 सॅम्पल दिलेले आहे. 3 पैकी तुम्हाला जो पण कन्सिस्टंट वाटते, चांगला वाटते, तो तुम्ही वापरा. आलं हे? झाला तो रिमूव्ह. याला करायचं पुन्हा आपल्या या इमेजला बंद करून टाका. हा, हे दोन्ही आहे ना, या दोघांना काय करा, ग्रुप करा. या ग्रुपला करा कंट्रोल अल्ट जी. होते का बघा, क्रिएट क्लिपिंग मास्क. नसल होत ना, तर याला एक आपण सिंगल इमेज मध्ये कन्वर्ट करू, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यांनी केलं सिंगल इमेज मध्ये कन्वर्ट. याला क्लिप मास्क केलं, आपल्या रोहितला घेतलं, बापूला आता सॉरी बॅकग्राऊंड इमेज घेतली, हिला पकडून कंट्रोल टी, आणि तुम्ही बापूला किती मोठं करा, तो आपल्या स्क्रीनच्या बाहेर निघेल. आलं? इथे बघा त्याच्या चेहऱ्याच्या मागे थोडस ते आलं सिलेक्शनचा पार्ट. तर याला काय करायचं, ब्रश टूल घ्यायचा. व्हाईटने काय होतं म्हटलं, शो होतं, तर ब्लॅकने हाईड होतं. तर ब्लॅक कलर घ्या मास्क मध्ये. एक सेकंड, मी याला हार्ड करतो. हे दिसतंय गायब होतं. असं नसेल जमत तर सिलेक्शन टूल घ्या, तुम्हाला जे सोपं पडते त्यांनी करा. माझी सवय होती की मला इन्स्टिट्यूट मध्ये पॉलिगॉन लॉसो टूलची खूप सवय पडली होती. मी त्यांनी खूप परफेक्ट सिलेक्शन काढू शकत होतो, तर मी आजही तोच टूल वापरतो. ठीक आहे. ब्लॅक कलर अप्लाय करायचा. ब्लॅक आहे वरती आता इथे कलर पॅलेट मध्ये. अल्ट आणि बॅकस्पेस करा, ब्लॅक घ्या. आलं? आलं लक्षात पॉपआउट वालं? आता तुम्हाला वाटतं की नाही याचा पाय अंदर पाहिजे, तर याला काय करायचं, सिलेक्ट करायचं एवढ्या टीव्ही फ्रेमला, याला करायचं ब्लॅक. पाय गेला अंदर. तुम्हाला पाहिजे की एक पाय समोर बाहेर पाहिजे, एक पाय आतमध्ये पाहिजे, तर मी याला काय करतो, हा अंदर टाकायचा आहे तुम्हाला, तर याला ब्लॅक करा. आलं? तर तो पॉपआउट इफेक्ट अजून येतो. अजून याच्यात आपल्याला असं पाहिजे की नाही, आपल्या क्रिकेटरवर फोकस आला पाहिजे, आपली बॅकग्राऊंडची व्हाईट फ्रेम खूप जास्त हायलाइट होत आहे. तर मी काय करतो की इथे एक न्यू लेअर घेतो, ग्रेडियंट टूल घेतो. ग्रेडियंट मध्ये आपला ब्लॅक अँड व्हाईट ग्रेडियंट घ्यायचा. याच्यात घेऊ आपण रेडियल ग्रेडियंट. आला? याला करा रिव्हर्स. ठीक आहे. आणि इथे असतात ब्लेंडिंग मोड, याला चेंज करायचं. आलं? मल्टिप्लाय, याची ओपॅसिटी कमी करा. येत आहे? याला आपण ऍडजस्ट करू शकतो केवढा पाहिजे इफेक्ट आपल्याला. तुम्हाला जर पाहिजे की एवढा जो सेंटरचा पोर्शन आहे, याला घ्या आणि याला दा फेदर चांगला 40-50 पिक्सलचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये करतो की याच्यावर भाऊ तू अफेक्ट नको करू, हा पार्ट आपला फोकस राहिला आहे, दिसतंय? त्याच्यावर फोकस होता. अजून फेदर द्या याला. फेदर देतो पुन्हा 40 पिक्सलचा. आणि आला? त्याच्यात अजून तुम्हाला ग्रेडियंट मास्किंग सांगतो की ग्रेडियंट मास्क म्हणजे आपल्याला मास्क मध्ये पण ग्रेडियंट टाकता येतं. याला असं करायचं आणि या मास्क म्हणजे हा जो ग्रेडियंट बनवलाय ना, त्यावर पण लेअर मास्क होतं. त्याच्यात ग्रेडियंट मध्ये जायचं आणि याला हे करायचं. हा मास्क नाही, याच्या लेअरचा ग्रेडियंट घेतो आहे. दिसतं? हे वाला नाही अप्लाय होत आहे, काहीतरी याचा प्रॉब्लेम. मी डायरेक्ट सिलेक्शन टूलनेच घेतो की मी इलिप्टिकल टूल घेतोय, याला फेदर देतो 80 पिक्सल्सचा आणि याच्यावर अप्लाय करतो. आलं? म्हणजे हे हायलाइट करायचे टेक्निक सांगत आहोत तुम्हाला की कशा प्रकारे करता येईल तुम्हाला. याला तुम्ही ओपॅसिटी कमी करून पण करू शकता. आलंय? जमेल बनवता? मग याला टीव्ही ऍड मध्ये कन्वर्ट करायचं शिकवलं होतं मी की टीव्ही ऍड याची पूर्ण आपल्याला ऍड बनवता येतं. क्रिकेट टीव्ही पॉपआउट ऍड, ऍडचं स्पेलिंग. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, हे समजा असं पूर्ण अशा टाइप मध्ये. आता याचा बॉल पण उडताना वगैरे दिसतोय ना, हे पण आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. इथे काय करायचं की हा जो बॉल आहे ना, या बॉलला इथून गायब करून टाकायचं. कसं? याला इथून पकडा, हा बॉल घेतला, या क्रिकेटरच्या इमेजवर जातो आणि कंट्रोल शिफ्ट जे दाबतो. होत आहे का? इथे सिलेक्शन टूल मध्ये एक ऑप्शन असतो लेअर वाया कट, हा बंद आहे कारण की इमेज रास्टराईज नाहीये. इमेजला रास्टराईज करून याला इथे करायचं लेअर वाया कट. हा कट केला तर हा बॉल बाहेर निघला, पण आपल्या क्रिकेट बॅटवर हे झालं.
आता हे टूल थोडेसे पुढचे आहे तरी तुम्हाला सांगून देतो की आता ही बॅट मला कंटिन्युइटीने करायची आहे ना, तिथे एक क्लोन स्टॅम्प टूल येतो. त्या क्लोन स्टॅम्प टूलने काय करता येतं, तुम्हाला पेंटिंग करता येतं. याची ओपॅसिटी कमी आहे. आलं हे बॅट झाली आपली पेंट. इकडचा पार्ट इकडे पेंट, हे थोडासा झालं. बॅट जमली. ते बॉलचा थोडासा धब्बा दिसतोय, तो तुम्ही इथे पेंट करू शकता. हे पेंट करू शकता इथे, ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ऑल लेयर्स आहे, वेगवेगळे ऑप्शन असतात. क्लोन स्टॅम्प टूल आपण मग पुढे शिकू. हा बॉल आपला एक तर वेगळा झाला. आता त्या बॉलला मी समजा थोडासा मोठा करतो, याला इकडे बाहेर घेतो. आता बॉल थोडासा मोशन मध्ये पाहिजे आपल्याला. मोशन मध्ये कसं करू आपण, याला फिल्टर मध्ये जायचं, ब्लर मध्ये जायचं, मोशन ब्लर द्यायचं. आलं. जेवढा ब्लर वाढवाल तुम्ही तेवढा ब्लर होईल. याचा अँगल चेंज करा. त्यांनी ज्या डायरेक्शन मध्ये मारलाय ते पण तुम्हाला डिसाईड करता येईल. येत आहे लक्षात. तर फोटोशॉप मध्ये तुम्ही म्हणजे करायला तुमच्या डोक्यात जे पण काही कन्सेप्ट आहे ते सगळे इम्प्लिमेंट करू शकता. आपल्याला करायचं काय ते बघायचं फक्त. सॉरी, मी या बॉलला पकडतो, हा इकडे ठेवतो किंवा कंट्रोल-T. ठीक आहे. थोडस याला हायलाइट करायचं तर आपण याला कलर करेक्शन करू शकतो. डायरेक्ट शॉर्टकट कंट्रोल-L दाबाचा, लेवल्स वगैरे येतं. याला थोडस लाईट करून टाका. आला. जसं हा आधी असं डार्क होतं, आता याला लाईट केला नाही. आला बॉल बाहेर. समजलं. हे आपल्याला काइंड ऑफ लाईक आपण याला फोटो मॅन्युप्युलेशन म्हणू शकतो, टीव्ही ऍड पण बनवू शकतो. याच्यात जर समोर वरती खाली मी पट्ट्या टाकून दिल्या, जसं हे ब्रावियाची ऍड आहे, अशी ऍड पण बनवू शकता तुम्ही. जसं आता मी काय करील की याच्यामध्ये इथे सिलेक्ट करील, याच्यामध्ये एक पट्टी टाकेल, सर्वात वरती एक न्यू लेअर घेईल, याला ब्लॅक कलर घेतो, एक पट्टी टाकली, याला याच पट्टीला खाली पण घेतो, याला सरळ सरळ याची ओपॅसिटी मूव टूल मध्ये जाऊन 50% 50%. आलं. समजा हा टीव्हीची ब्रँडिंग करायची आहे तर आपण कोणती करायची बघा, सोनी. याचा फॉन्ट देऊन देतो व्हाईट, कंट्रोल-T, थोडा मोठा करून टाका. फॉन्ट थोडासा अट्रॅक्टिव्ह वाला पाहून घ्या. इकडून घ्या, इकडून तुम्ही जास्त प्रिव्ह्यू पाहून पण करू शकता. ठीक आहे. हा पण चांगला आहे, चालून जाईल. याला इथं ठेवलं. मग त्यानंतर मला पाहिजे लिव्ह द स्टेडियम फील. आता हे सगळं तुम्हाला कॉपी करायचं ना. आता AI एवढं खतरनाक स्ट्रॉंग झालंय की तुम्ही याला इमेजला सेव्ह करा, या इमेजला ओपन करा, डायरेक्ट आपल्या विंडोज मध्ये इथे टेक्स्ट याचं येते, तो AI अनालाइज करते आणि हे कॅप्शन पण तुम्ही इथले काढू शकता. कॉपी टेक्स्ट डायरेक्ट फोटो वरून त्याचा टेक्स्ट कॉपी करू शकता. टेक्स्ट लेअर घ्या, याच्यावर पेस्ट करा. आलं. तर याच्यामध्ये आपण अशा टाइपचे ऍड्स वगैरे करू शकतो. याच्यामध्ये हे ब्राविया ओलेडचा एक लोगो काढून घ्यायचा. त्यानंतर अजून इथे मी काय करतो की इथे एक आपला रेक्टँगल टूल मध्ये जाऊन रेक्टँगल टूल घ्यायचं इथे आणि याला राऊंड रेक्टँगल करून टाकायचं कॉर्नर्सला. ठीक आहे. याची पण ओपॅसिटी कमी करून टाका, 50% केली. याच्यावर आपल्याला जे जे लोगोज वगैरे टाकायचे ते टाकू आपण. समजा मी इथे टाकतो की ब्राविया लोगो PNG. ठीक आहे. PNG नाही आली. ठीक आहे. तरी PNG कन्वर्ट करायचं ते पण सांगून देतो तुम्हाला. हे आहे. युजली जर इमेज ब्लॅक आणि व्हाईट, प्युअर व्हाईट वर असेल ना, तर ब्लॅक असेल तर हा डायरेक्ट मल्टिप्लाय वर टाकायचा. आता हा ब्लॅक वर ब्लॅक शूट नाही होत आहे. इमेजचे कलर जर इन्व्हर्ट करायचे आहे तुम्हाला तर इन्व्हर्टचा शॉर्टकट आहे कंट्रोल-I. कंट्रोल-I ने इमेजचे कलर इन्व्हर्ट होते. पण हा ब्लेंडिंग मोड मल्टिप्लाय नाही ठेवा लागेल. मग ब्लेंडिंग मोड करायला लागेल तुम्हाला स्क्रीन. आलं. आता इथे ते थोडेसे कॉर्नर्स दिसतंय याचे, याला ऍडजस्ट करायसाठी कंट्रोल-L दाबायचं, लेवल्स,
आणि याला थोडेसे लेवल्स ऍडजस्ट करून घ्यायचे. गायब झालं, आलं, तर याला आपण ऍडजस्ट करू. हे थोडस छोटं करून टाकायचं. हे आलं, याला सेंटरला करायचं, त्या दोघांना पकडायचं या दोन पट्ट्यांना आणि याला सेंटर अलाइनमेंट देऊन द्यायचं. आलं. त्यानंतर जे जे गोष्टी टाकायच्या तुम्हाला तिथे तुम्ही पाहिलं तिथे. ऍड कोणती होती आपली, इकडे आपण ओपन केली होती वाटतं. ठीक आहे, ब्राविया हे 4K HDR X1 हे लोगो तुम्ही आता असे टाकून काढून टाकू शकता. 4K HDR चा लोगो घ्यायचा. ठीक आहे, PNG लोगो याला घ्यायचं, ओपन करायचं, याला सेव्ह करा, इमेजला सेव्ह करा. ओके करा. ही इमेज इकडे समजा इकडे कॉर्नरला ठेवून द्या. याच्या खाली बघा एक पांढरी पट्टी आली शटर स्टॉकची. हिला काय करतो, सिलेक्शन टूल घेतो. हे पार्ट नको आहे मला, तर याला डिलीट करतो. डायरेक्ट डिलीट करणार नाही कारण की ती रास्टराइज लेअर नाही आहे. एडिटेबल बनवायसाठी रास्टराइज लेअर करायचं आणि डिलीट मारायचं. आलं, बनली आपली टीव्हीची ऍड. समजा हे सोनी काढून टाकू, हे चांगलं नाही वाटून राहिलं, बोगस वाटतं. आलं. तर अशा प्रकारे तुम्ही सिम्पली कोणत्याही इमेजला प्रेझेंट कसं करायचं ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, याला सेव्ह करतो समजा मी. आणि आता हार्ड ड्राईव्ह नाही राहिली नाही याच्यावर, आता याच्यातच करावं लागेल आपल्याला. न्यू फोल्डर VA येस. आमच्या क्लासचं नाव ठीक आहे, आणि कंट्रोल अल्ट एस दाबा आणि याला करा JPG मध्ये सेव्ह. ठीक आहे, याला क्लोज करतो. अजून सांगू पुढलं काही.